आर्ट गॅलरी, स्टँडअप कॉमेडी, नृत्य सराव, अभिनय, पथनाट्य सराव आणि संगीताची मैफिल अशा विविध कलाविष्कारांचं उत्तम व्यासपीठ मिळावे यासाठी कळव्यामध्ये संगीत उद्यान उभारण्यात आलेलं आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अशा प्रकारचं हे पहिलं उद्यान आहे। मंदार केणी यांच्या संकल्पनेतून आणि प्रमिला केणी यांच्या प्रयत्नातून हे उद्यान साकारण्यात आलं असून कळवावासियांसाठी एक अनोखी भेट हे उद्यान ठरणार आहे। रविवारी या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पडला। बालसंगीत प्रेमींच्या हस्ते या उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलं। कळव्यामध्ये अनेक कलाकार आहेत, परंतु त्यांना सराव आणि आपली कला सादर करण्याकरिता हक्काचं व्यासपीठ उपलब्ध नव्हतं। समाजसेवेचे व्रत घेतलेल्या केणी परिवाराने शहरात सर्व सोयीसुविधांनी सज्ज असे संगीत उद्यान उभारण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून आता हे उद्यान कळवेकरांच्या सेवेमध्ये दाखल झालं आहे। या उद्यानात गायकांनी आपली कला सादर करता येणार आहे। याशिवाय संगीत प्रेमींना देखील आपल्या कलागुणांना वाव येणार असून या ठिकाणी सरावाची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आर्ट गॅलरी, चित्रप्रदर्शन, स्टँडअप कॉमेडी, नृत्य सराव, अभिनय, पथनाट्य सराव इत्यादींसह कार्यक्रमांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमिला केणी यांच्या प्रयत्नांनी या उद्यानाची निर्मिती करण्यात आली असून या संदर्भातली अधिक माहिती समाजसेवक मंदार केणी यांनी दिली आहे। खूप मनापासून आभार व्यक्त करावेसे वाटतात। प्रथमतः मी मंगेश चव्हाण आणि हे माझ्यासोबत माझे सहकारी प्रसाद चौलकर, आम्ही गंधार इव्हेंट्स आमच्या कळव्या गोविंदधाम सोसायटीमध्ये स्टुडिओ आहे आणि आम्ही सुद्धा सगळे कराओकेचे कलाकार आहोत। आम्हाला आवड आहे त्याची आणि त्यांना जवळजवळ अगदी हवा असलेला आणि अगदी योग्य वेळेला हा मंच, खुला मंच म्हणून उपलब्ध झालेला आहे। आम्ही ह्या निमित्ताने प्रमिलाताईंचे आणि समस्त त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानतो की संगीत रसिकांना ही जवळजवळ पर्वणीच आहे की आपली कलावर इथे आपल्याला सादर करता येईल, वेगवेगळे कलाकार समोर येतील आणि यातून कळव्यातून चांगले कलाकार घडतील आणि हाच त्यांचा उद्देश आहे आणि ह्याच उद्देशातून हे चांगलं काहीतरी घडेल। ह्या गोष्टीचा आम्हाला मनापासून आनंद आहे। आम्ही पुन्हा एकदा त्यांचे मनापासून धन्यवाद देतो।